आता आम्ही निघतोय भास्करगडवरून. मस्तपैकी झोप काढली माझ्या मित्रांनी आणि मी काम करत बसलो. किती वाजले? 2:41 झालेत. आता सालेरसाठी आम्ही निघतोय. आज काय जमणार नाही ट्रॅक. मज्जाच मजा. 3-3.5 तास लागतील इथून पोचायला आणि तिथे पोचल्यावरती बघू. चला. तो आहे भास्करगड. आम्ही कुठे गेला? ही जी कडा दिसते इथून फोटो चढून फोटो काढला होता. इथून मागे जाऊन 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 असे इथून आम्ही इथे चढले होते वरती. हे नागफणी आहे. ही नागफणी आहे. समोर दिसते ती आपल्या समोर दिसते ही नागफणी आहे. आणि इथून हा एक रस्ता आहे नवीन जो आता आमच्या तिकडच्या गाईडने सांगितलं होता. आणि हा समोरचा जो किल्ला आहे हा आहे हरिहर. हा तुम्हाला जर टोक दिसत असेल तर तिथून कोरीव पायऱ्या आहे ज्या फेमस आहे भरपूर. आणि असा हा आणि ते आपण टॉपवर चढलेले माहिती ना, पुशअप मारलेले. या किल्ल्यावर पहिला आम्ही जाऊन आलेले. व्हिडिओ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये पाठवेल. सुंदर आहे. त्र्यंबकच्या पूर्ण ह्याच्यामध्ये विभागामध्ये 3 किल्ले आहे. त्र्यंबकच्या विभागात 3 किल्ले आहे. एक त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरी, दुसरा आहे भास्करगड आणि तिसरा आहे हरिहर. हे एकमेकांना संलग्नच किल्ले आहे. आम्ही या विभागातले 3 किल्ले केलेले आहे आणि आता पुढे आम्ही चाललो आहे सालोटाच्या इकडे चाललेलो आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तो आहे. महाराष्ट्रातला अरे कळसुबाई. मग कळसुबाई हे एक शिखर आहे. तो किल्ला नाही. किल्ला आणि शिखर मध्ये फरक आहे. तर आता आपल्या समोर जो आहे हा दिसतोय खूप सुंदर गड आहे हरिहर. वरती गेल्यानंतरचे जे दृश्य आहे ते खूप सुंदर आहे. तो आपल्याला दिसतो वरचा टॉप. या टॉपवर सुद्धा आम्ही गेलेले होते आणि छान परिसर आहे. पूर्ण इच्छा पूर्ण होतात तिकडे गेल्यावर. ओके चला परत भेटू मग परत सालेरला. ओके. आपल्याला एक काल आम्ही जो ट्रॅक केला होता हा समोरचा हा त्र्यंबकगड आहे. समोरचा आपल्याला दिसतोय कॅमेरामध्ये. आता जो आपल्याला दिसतोय तो समोरचा त्र्यंबकगड आहे. त्र्यंबक जो आम्ही काल केला होता त्यालाच. चोपदार कुठपर्यंत दिंडी क्रमांक 26. रॉक झाला मोबाईल. दिंडी क्रमांक 15. माऊली. चला माऊली. ही आहे माऊलींची निवृत्तीनाथांची पालखी आहे. बोट दिसतच नाही. निवृत्तीनाथ महाराजांची जय होय. दर्शन करून घ्या. ए माऊली माऊली माऊली. चालू आहे. दोनदा भेटले आपल्याला. घोडा कुठे? घोडा आज फिरवतात तो. हा बैल होता ना तेव्हा काल. सुंदर बैल. पोलिसांची गाडी पण आहे. हे कोणतं गाव आहे? अबोना. अबोना. अबोना गावाला पोचलेत. अबोना चौक आहे काहीतरी आणि तिथून समोरून भेल घेतली मी. 50 रुपयाला एवढी भेल आली. आपल्याकडे 50. हे तिथून भेल घेतली. 50 रुपयाला एवढीशी भेल देतात. इकडे 50 रुपयाला एवढी भेल दिली. नाशिकची भेलच हे.
सालेरवाडीला पोहोचतोय आता आम्ही. 4 तास झाले ड्रायव्हिंग करतोय, कंटिन्यू ड्रायव्हिंग केली आम्ही. कुठे फक्त बेल घ्यायला थांबले होते तेवढंच. माझे डोळे लाल झालेत का? आमचे साहेब कंटाळलेत गाडीत बसून, त्यांना सवय नाही एवढी बसून. म्हणजे मुंबईहून नाशिक, आपलं मुंबईहून जेवढं आपलं हे ना नाशिक आहे ना, तेवढंच इथे एवढं अंतर आहे. शेवटी आम्हाला दिसला सालेरगड. समोर आहे सालेरगड. 4 तासानंतर. रस्ते मस्त आहेत इथे, गावापर्यंत खराब होते पण इकडे तर चांगले वाटतात. मला वाटते सरकारने इथे लक्ष दिलेलं आहे या गडाकडे. हे घे पकड, त्या साईडचं का लेन्स होती हात. पाऊस नाही इकडे पण ठीक आहे. रस्ता तिथपर्यंत काय बोलतो दीपक, कसा आहे गड? खूप मस्त आहे. खालूनच जरा 11-11 रूप आहे पण ढग आहेत वरती, पण असं वाटतंय की काहीतरी गोरीला आपलं काय ते डायनोसॉर गॉडझिला उभा आहे समोरासमोर असं एकदम. शौक आहे ना. मी तुला मंगेशचा नंबर देतो. हॅलो, आता जेवण करतोय आम्ही. राजू सालेरच्या फोर्टच्या खाली दादांचं शॉप आहे, इथे हॉटेल आहे. नंबर दिला सांग. राज हॉटेल ना, राजगड हॉटेल म्हणून नाव आहे. त्यांच्या इथे जेवण जेवतो रात्री. आणि इथे आम्ही टेंट लावणार आहे. नेटवर्क नाही आहे आता माझ्याकडे. टेंट लावणार आहे, वायफायवर चालू केलं. आणि आता हे जेवण दिलं त्यांनी जेवणासाठी. भाजी आहे, डाळ आहे, भात आहे. फोनवर दे. तिथे कुठेतरी आम्ही मध्ये टेंट लावू आणि रात्री झोपू आणि सकाळी 5 वाजता ओके. काय